कविप्रवी शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गाझियाबाद जे काही घडलंय अतिशय किळस आणणारा प्रकार असंच म्हणायचं. आणि मग काय करू आणि काय नको अशा माणसांना असं होऊन जातं. काय घडलंय? ज्यूस माणूस आपल्या प्रकृतीला जपण्यासाठी फळांचे ज्यूस पितो. प्रत्येकालाच घरी फळं आणून घरात ज्यूस बनवून पिणं शक्य नसतं. जाता जाता कोणताही ज्यूस बार दिसला की माणसाची पावलं सहज तिकडे वळतात. आत्ता थोडा सगळीकडे पाऊस आहे, पण हा पाऊस संपेल आणि ऑक्टोबर हीट चालू होईल. ज्यूसमध्ये युरिन मिक्स करून सर्रास लोकांना ज्यूस पाजणाऱ्या माणसाला गाझियाबादमध्ये पकडले. अगदी रंगेहात पकडले. बाटलीमध्ये युरिन करताना आणि ती युरिन ज्यूसमध्ये मिक्स करून लोकांना ज्यूस पाजताना विकताना एक युवक सापडलाय. प्रचंड धुलाई केली त्याची लोकांनी. पण किती दिवसापासून हे चालू होतं? किती लोकांनी तो ज्यूस प्याला? आज त्यांच्या मनाला किती यातना होत आहेत? त्यांच्या शरीरावर काही वाईट परिणाम झालाय का? मग अशी ही घाणेरडी प्रवृत्ती असलेली माणसं जर ह्या रस्त्याच्या कडेकडेला आपल्याला चौकाचौकातून ज्यूसच्या गाड्या दिसतात, ताजा ज्यूस पिऊया म्हणून कित्येक लोक तिथे थांबतात. हायफाय ज्यूस बारपेक्षा थोडेफार तिथले रेट कमी असतात. मध्यमवर्गीय माणूस तिकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे याच्यातून फार मोठा त्याला फायदा मिळत असेल असं नाहीये. म्हणजेच ती प्रवृत्ती इतकी घाणेरडी. आता तुम्हा आम्हाला बाहेर कोणताही पदार्थ खायचा की नाही, ज्यूस प्यायचा की नाही, हा निर्णय घ्यावाच लागेल व्यवस्थित. अदरवाईज लेने के देने पड जाएंगे असं ज्याला म्हणतो, अशी काही अवस्था आपली होण्याची वेळ आली आहे. एकतर घरगुती सामानामध्ये तुम्ही जे काही महिन्याला सामान आणताय त्याच्यामध्ये सुद्धा मिलावट चालू आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे. अगदी तुम्ही वापरता त्या मसाल्यापासून तेल घ्या, साखर घ्या, तांदूळ घ्या, नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या घरी आणली जाणारी अंडी घ्या, चक्क प्लॅस्टिकची अंडी बनतायत. सर्वश्रुत झाले आता हा प्रकार. चक्क प्लॅस्टिकची साखर बनते, तांदूळ बनतायत आणि बाहेर ही अवस्था. आता हा ज्यूस तर समोर बनवून दिला जातो, पण ज्या जगमध्ये फळांचा रस काढला जातो त्याच्यामध्ये युरिन टाकून नंतर ते तुम्हाला मस्त स्टर करून हलवून छानपैकी त्याच्यावर फेस आणून दिलं जातं. माणूस अनभिज्ञ आहे. तहान लागलेली असू शकते. कित्येक वेळा हॉस्पिटलच्या आसपास अशा ज्यूसचे छोटे छोटे दुकान आहेत. माणूस प्रेमाने आपल्या पेशंटला ज्यूस घेऊन जातो. डॉक्टर्स ॲडवाईस असतो कधी कधी मोसंबीचा ज्यूस घ्या. आणि अशा परिस्थितीत जर अशा पद्धतीने ज्यूस विकले जात असतील तर मग हा ज्यूसचा विक्री व्यवसाय करणारे, बाहेरची खानपानवाली दुकानं हे कोणत्या थराला चालली आहेत याचा विचार करून आता आपण ते निषिद्धच मानलं पाहिजे. या निष्कर्षाला पोहोचलंच पाहिजे. कितीही तुम्हाला अर्जन्सी असू दे, कितीही तातडीची गरज असू द्या, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ज्यूस न्यायचा असेल तर 4 फळं घरी न्या आणि घरातल्या मिक्सरवर तो ज्यूस काढून आपल्या पेशंटला द्या, इतकीच मी विनंती करेन. ज्या ज्या ठिकाणी असे हे छोटी दुकानं आहेत, आता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. चायनीजच्या गाड्या,
किंवा कोणतेही अशी खाद्यपदार्थ विक्री होणारी छोटी छोटी दुकानं, आपल्याला एक चौकस बुद्धी वापरावी लागेल की या दुकानाच्या आसपास पाण्याची व्यवस्था नक्की कुठं आहे. आता काही शहरामध्ये 4-4, 5-5 दिवसांनी पाणी येतं. साधा विचार डोक्यात आला पाहिजे, जर 4 ते 5 दिवसांनी प्यायचं पाणी येत असेल, तर हा गाडीवाला, हा छोटा दुकानदार ह्याच्याकडं पाण्याची व्यवस्था काय आहे? मग 4-5 दिवस तो साठवणूक कशात करतो पाण्याची? हा विचार करून तुम्हाला ती छोटी-छोटी दुकानं निवडावी लागतील. नक्की कुठं गेलं पाहिजे? मग ते गरजेचं आहे का? तिथं आपण काय खातोय, काय पितोय? उकडलेले बटाटे पायाने तुडवलेले तर नाहीत ना? आणि मग गरम वडे तळले तर जात नाहीत ना? पावभाजीमध्ये नंतर भाजी मार्केट बंद झाल्यावर किडका माल जो फेकून दिला जातो, तो गोळा करून तर पावभाजीमध्ये मिक्स केला नाहीये ना? सडके टोमॅटो, सडके बटाटे, असा तुम्हाला नक्की विचार करावाच लागेल. थोडक्यात आपण म्हणतो लोकांना कामधंदे नाहीयेत, गरिबी आहे, बिचाऱ्याने दुकान सुरू केलंय. आपण हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करून 4 पैसे त्यालाही मिळावेत, म्हणून कदाचित त्याच्याकडे जाणारी लोकं पण असतात. अशा मानसिकतेने, माणुसकीने वागणारी पण लोकं जगात आहेत. आणि अशा माणसांच्याच पाठीत जर खंजीर खुपसत असतील ही माणसं, तर ती माफीला लायक नाहीयेत. ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर हीट आणि असा जर ज्यूसमध्ये युरिन मिक्स करून विकणारी माणसं आढळली. मध्यंतरी मुंबईमध्ये एक राजस्थानी माणूस सापडला होता. पाणीपुरीमध्ये तो युरिन मिक्स करून द्यायचा आणि मुलींचा हा आवडीचा पदार्थ. कित्येक मुली त्याच्या गाड्यावर पाणीपुरी चांगली मिळते म्हणून खात होत्या. म्हणजे इतक्या घाणेरड्या थराला जाऊन माणूस उपजीविकेचं, पैसा जर कमवण्याचं बघत असेल, तर त्याच्यापेक्षा मूक प्राणी परवडले, असंच म्हणायची वेळ आली आहे. मित्रांनो, चला सावध राहूयात. जस्ट 15-20 दिवसांनी ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागेल आपल्याला आणि त्या काळात जर अशी काही कुठे तहान लागली, ज्यूस प्यावासा वाटला, तर कृपा करून हात जोडून विनंती करतो, की स्वतःची तब्येत ही फार महत्त्वाची असते. स्वतःचं आरोग्य, नंतर दवाखान्याला पैसा भरभरून घालण्यापेक्षा अशा छोट्या-मोठ्या काळजी घेत आपणच आपल्या शरीराला जपलो, तरच आपण दीर्घायुष्यी आणि चांगलं आयुष्य जगू शकू, असं तरी मला वाटतंय. आजकाल या घडणाऱ्या घटना आपल्याला बाहेरचं खाण्यापिण्यापासनं रोखतायत, इतकंच मी तुम्हाला सांगतो. प्लीज, प्लीज डू टेक सम एक्स्ट्रा केअर.